ए बाळा, अशी नको ना रडूस. आता तुझं ठरलंय की नाही, काम करायचं आणि पैसे कमवायचे. मग आता अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला घरापासून लांब राहावं लागणार. हे बघ, अशी जर का मध्ये मध्ये तू रडायला लागलीस ना, तर मग कुठेतरी पटकन आपण आपल्या निर्णयापासून लांब जातो, आपल्या निश्चयापासून लांब जातो. ओकेस ना तू नक्की चिंगी? मला सांग बरं, काही कारण आहे का वेगळं? गेले काही दिवस मी पाहतेय तुला, तू खूप वेगळी वागतेयस. आओ हेच की की मला आठवण येते खूप. बरं बरं ठीक आहे, बघ तुला वाटलं तर तू ये घरी जाऊन, काही हरकत नाहीये. पण जा आणि लवकर ये बरं का, कारण आता अंशुमन सरांच्या लग्नाची गडबड चालू आहे की नाही, त्यामुळे आपल्याला इथे काम करायला माणसं लागणार. चिंगी, ए बाळा चल बरं, डोळे पुस, रडू नकोस आता. मी बाहेर जाते, छान हसून दाखव बरं मला. हे घ्या पेढे. हो, चला एकमेकांचं तोंड गोड करा. मी काय म्हणतो, अंशुमन राव पण समर सरांबरोबर कंपनीमध्ये जात असतील ना? हो, अंशुमन पण सगळा बिझनेस सांभाळतो, म्हणजे अगदी समरच्या खांद्याला खांदा लावून. आमच्या अनुष्काने अगदी नशीब काढलंय. चला ठीक आहे, आम्ही निघतो आता. झपाटून लग्नाची तयारी करायला हवी. हो हो, अगदी लवकरच भेटू आपण. बरं, येतो आम्ही. हो, मला बोलायचं होतं थोडं. काकू, तुम्ही खोटं का बोललात की अंशुमन काम करतो वगैरे? अंशुमन खरं तर काहीच करत नाही, तो घरीच असतो. अगं आत्ता करत नसेल, आधी करायचा ना तो. तू या घरात येण्या आधीपासून तो काम करतोय ऑफिसमध्ये, आणि मला वाटतं ह्या पुढे पण करेल. काम अगदीच सोडलं नाहीये त्यांनी, म्हणजे ऑफिसला जायचं अगदीच सोडणार नाहीये तो. हो ना, आणि आत्ता सुधारलाय तो. आणि असंही आपल्या घरातल्या गोष्टी मुलीच्या घरातल्या कशाला सांगायच्या? आणि मी तर अंशूला अगदी ठणकावून सांगितलंय, आता अगदी शहाण्या मुलासारखं वागायचं. दादा तुला आता लवकरच ऑफिसमध्ये बोलवणार आहे, हो की नाही अंशू? Of course, Mom. I promise. मी नीट वागेन. आय रिअली होप सो. यानंतर तरी तुला जबाबदारीची जाणीव होईल. आणि राहिला प्रश्न तुझ्या ऑफिसमध्ये येण्याचा, तर ते तुझ्या बोलण्यावरनं नाही, वागण्यावरनं ठरेल. त्यामुळे समजून वाग. का केलंस तू असं? काय? काय म्हणजे मुद्दाम अंशुमनच्या कामाचा विषय काढलास ना? अहो, तुमच्या स्वतःच्या मुलाचं लग्न आहे ना, बघा. जमलं तर इथे तरी खोटेपणा नका करू. हो, झोपलात? हे घ्या, गरम गरम सूप केलं तुमच्यासाठी, प्या. माझ्या डोक्याला लागलंय. हा. हात तुटलेले नाहीत, माझं मी पिऊ शकतो. एवढं काळजीने भरवतीये तर काय एवढं त्यात? कशाला? लहान आहे का मी? जे करायला हवं ते करायचं नाही, आणि नको तिथे पुढे पुढे करत राहायचं. काय झालं? मी काय केलं आता? काल माझं नंदूकडे जाणं किती महत्वाचं होतं हे तुला माहित होतं?
पण मला सपोर्ट करायचं सोडून तू मला अडवत राहिलीस. एरवी नुसती अर्धांगिनी अर्धांगिनी म्हणून मिरवत फिरत असतेस, पण तुझ्यामध्ये थोडा जरी खरेपणा असला असता ना तर तू माझ्या बरोबर आली असतीस काल. काय बोलताय तुम्ही? उलट मलाच ओरडताय तुम्ही. खरं तर तुम्ही तिथे जायला नको होतं म्हणून मी तुमच्या हातापाया पडत होते मी, तरी तुम्ही ऐकत नव्हतात माझं. उलट हे सगळं घडलं नसतं ना, तुम्ही गेला नसतात तर, घरी बसला असतात तर काय झालं असतं. पण माझं कशाला ऐकाल, मी मूर्ख. हाच प्रॉब्लेम आहे तुझ्यात. समोर चुकीचं काही घडत असेल ना तरी त्याबद्दल तुला काही वाटत नाही. हो सरपोतदार, ऐकताय का? माझ्यासाठी ना माझी फॅमिली खूप महत्वाची आहे. ते जाऊ दे तिकडे राजमहालामध्ये काय घडते घडू दे, मला फरक नाही पडत. ते कोणावरही आरोप होऊ दे ना, आपण ठीक आहोत ना हे महत्वाचं आहे. तुम्ही धडधाकट आहात ना हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. मला काही फरक पडत नाही कोणावर किती आरोप झालेत ते. नाही सुधारणार तू. मग बरोबरच आहे ना ते. तुमच्यासारखी सत्यवादी हरिश्चंद्र झाले तर मग काय आनंदी आनंदच आहे. राहू दे, आपल्याला काय करायचंय, आपण शांत राहूया, आपलं आपलं आपण बघत राहूया. तुझी मला अचानक चक्कर कशी आली हो? माहित नाही. नाही कशी आली म्हणजे तुम्ही तर नाश्ता करून गेला होतात, औषधं पण घेतली होती, मग अचानक चक्कर कशी आली? आली मला चक्कर, मला काय माहित, चुकलं माझं, माफ कर. तुम्ही शांत राहा हो, शांत राहा. राहू दे आता ते सगळं. तुम्ही आता त्यांच्यामध्ये पडू नका. जाऊ दे, त्या राजमहालामध्ये जे होत असेल ते होऊ दे. तिकडे त्यांना काय गोंधळ घालायचा तो घालू दे. आपण आपलं काम करत राहायचं, बस शांत राहायचं. तुम्ही त्यांच्यामध्ये पडू नका, गप्प राहा बस. आपली लेक आहे त्या घरी, ठाऊक आहे ना, का विसरलीस? हो म्हण. मी नाही तुझ्यासारख्या गोष्टी नजरे आड करत कधी. बाबा पाया पडते मी तुमच्या, नका त्यांच्यामध्ये पडू. तुम्ही गप्प राहा ना, गप्प राहा. मी गप्पच आहे. हा. माझी लेक तिकडे अडकली आहे, त्या घरामध्ये ती सुखी राहावी असं मला वाटतं, म्हणून मी गप्प आहे. म्हणून तेच तर. बर सूप पे. अजून ऑप्शन्स होते पण हे आणलं मी. तू मला जसं वर्णन केलंस तसं आणलं. तुला अजून ऑप्शन्स हवे होते का? नाही रे, मग काय प्रॉब्लेम आहे? काय नाही. अजी काहीतरी झालंय तुला. अरे मला काय झालंय असं तुला का वाटतंय? हे बघ, काय एरवी दागिने बघितलेस ना की तुझ्या चेहऱ्यावर लहान मुलांसारखा आनंद येतो, पण आज मात्र तुला दागिना बघून अजिबात आनंद झालेला नाहीये. आणि आजी, हे मंगळसूत्र तर तुझ्या छोट्या नातसुनेसाठी आणलंय आणि तू मात्र अजिबात खुश नाहीयेस. मला आनंद होत नाही असं नाहीये रे, पण चिंता मन सोडत नाहीये रे. म्हणजे नक्की काय होतंय सांग मला. मला असं वाटतं मल्लिकानं खूप घाई करते रे लग्नाची, आणि त्या नादामध्ये ना अगदी एखाद्या लहान मुलीसारखीच नाचते ती. पण आजी, तिच्या बाजूने विचार करून बघ ना. तिचं स्वप्न काय होतं की तिच्या तिन्ही मुलांनी उत्तम पद्धतीने सेटल व्हावं. दोन्ही मुलींची लग्न झाली, मुलगा राहिला होता, आता त्याचंही लग्न होतंय, आणि आणि काका नाही आहे, त्यामुळे त्यांची उणीव तिला भासत असेल ना. अरे पण म्हणून सारासार विचार करणं सोडून द्यायचं का? तुला काय वाटतं मी हा विचार करत नसेन का? अरे अंशुमन कसा आहे तिला माहिती आहे ना आधीच. म्हणजे त्याचा स्वतःच्या रागावर ताबा राहत नाही, तो बायकांचा आदर करत नाही. अशामध्ये तू लग्नाला उभा राहतो. दुसऱ्याची लेक घरी आणायची म्हणजे किती मोठी जबाबदारी असते, माहिती ना तुला. कसं होणार त्याचं? कळतंय मला आजी. हे बघ, पण याआधी अंशुमन जेव्हा चुकीचं वागला तेव्हा आपण त्याला शिक्षा दिली आहे. मला असं वाटतं की आता चुकीचं वागल्यानंतर आपल्याला काय प्रकारची शिक्षा होऊ शकते याची जाणीव त्याला झाली असेल, स्वतःवरची जबाबदारीही कळली असेल, आणि आपण आहोतच की तो कसा वागतोय हे बघायला सुद्धा, आणि जर चुकला तर त्याचे कान पकडायला सुद्धा. मी आहे ना. बघू, होईल सगळं नीट. तू काळजी करू नकोस.